जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष। 13 फेब्रुवारी इसवी सन 1567। इसवी सन 1567 मध्ये अकबराने चित्तोडवर आक्रमण करून चित्तोडला मुघली फौजांचा वेढा दिला। मेवाडच्या सर्व सामंतांच्या सल्ल्याने महाराणा उदयसिंग यांना चित्तोड सोडून अरवली पर्वतांच्या दऱ्याखोऱ्यात व जंगलात आश्रयास जावे लागले। 13 फेब्रुवारी 1567 रोजी अकबर व मेवाडी सैन्य यांच्यात घनघोर युद्ध झाले। त्यात मेवाडचा पराभव झाला। तसेच राजपूत स्त्रियांनी जोहर करून आपल्या प्राणांची आहुती दिली। महाराणा उदयसिंग यांनी कुंभलगडावर आपली राजधानी स्थापन केली, परंतु मोघली आक्रमणाचा धोका ओळखून त्यांनी आपली राजधानी गोगुंदा येथे प्रस्थापित केली। 13 फेब्रुवारी इसवी सन 1658 महाराजांचे वाकनिसांना समर्थांना मदत पाठविण्याचे पत्र। भास्कर गोसावी श्री गुरुमवत पारायण मोक्षश्रिया विराजित दिवाकर गोसावी श्रींचे उत्साह होऊन 50 भिक्षेस मिळाले। ते भांजी गोसावी बरोबर पाठविले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे भिक्षेस गेले। त्यांनी विचारले, तुम्ही कोठून व कोठे असतात? त्यावरून आम्ही बोललो की आम्ही रामदासी श्री समर्थांचे शिष्य आहोत। मग ते बोलले की कोठे राहता व मूळ गाव कोणते? त्यावरून आम्ही सांगितले की गंगातीरी जामचे राहणे। चाफळास मठ करून श्री देवाचे स्थापन करून महोत्सव चालू करून आम्हा सर्वांस आज्ञा की तुम्ही भिक्षा करून उत्साह करीत जावा। सांगितल्यावरून असे बोलताच महाराजांनी दत्ताजी पंत वाकनेस यास प्रतिवर्षी श्री उत्साहास 200 होऊन देत जाणे म्हणून पत्र पाठविले। 13 फेब्रुवारी इसवी सन 1660 राजापूर वखारीचा प्रमुख इंग्रज अधिकारी हेनरी रेविंग्टन याने 13 फेब्रुवारी 1660 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवले आहे। त्यात तो पत्राच्या सुरुवातीला महाराजांना उद्देशून लिहितो, शिवाजी हिंदू सेनाधिपती। म्हणजेच त्या काळी इंग्रजांची हीच धारणा होती की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे अधिपती आहेत। 13 फेब्रुवारी इसवी सन 1660 छत्रपती शिवाजी महाराजांचा सरदार दारोजी याने राजापूर येथे अफजल खानाच्या गलबती राजकारणाच्या निमित्ताने इंग्रजांकडून जंजिरा विरुद्ध लढाईसाठी मदत मागितली। या मदतीच्या मोबदल्यात त्याने इंग्रजांचा माणूस गिफट व त्याचा माल सोडून दिला। 13 फेब्रुवारी इसवी सन 1712 कान्होजी आणि इंग्रजात तह। कान्होजींनी आपल्या कारकिर्दीत ब्रिटिश आणि पोर्तुगीज जहाजांवर अनेक हल्ले चढवून त्यांना हवालदिल केले। 4 नोव्हेंबर 1712 रोजी कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम एस्लाबी यांचे खाजगी जहाज अल्जेरिन पकडले। त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीची प्रमुख थॉमस क्राउन लढाईत मारला गेला। त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आले। 13 फेब्रुवारी 1712 मध्ये कान्होजी आणि इंग्रजात तह होऊन 30,000 रुपयांच्या खंडणीच्या मोबदल्यात ते जहाज आणि स्त्री इंग्रजांना परत करण्यात आली। या तहान्वये ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कान्होजींनी मान्य केले। या प्रकाराने विल्यम कमालीचा त्रस्त झाला आणि ऑक्टोबर 1715 मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परतले। 13 फेब्रुवारी इसवी सन 1722 निजामाला दिल्ली दरबारात वजीर नेमण्यात आले। या कालावधीत श्रीमंत पेशवा बाजीराव यांना बागलान, खानदेश, नाशिक, गोंडवन, वराड आणि माळवा येथे 3 स्वाऱ्या करून चौथाई व सर देशमुखीच्या वसुलीसाठी गुजरातेत पिलाजी गायकवाड, कंठाजी कदम, माळव्यात उदाजी पवार यांनी नियुक्ती केली। उदाजी पवार यांनी माळव्यात धार येथे मराठी ठाणे निर्माण केले। 13 फेब्रुवारी इसवी सन 1747 सर्वत्र आपल्या कर्तृत्वाचा डंका असणाऱ्या आंग्रे घराण्याला शह देण्यासाठी पेशव्यांनी इंग्रजांशी हात मिळवणी करून या देशावर खरी नामुष्की ओढवली। प्लासीच्या लढाईत हिंदुस्थानचे भवितव्य ठरले असे म्हणतात, परंतु वस्तुतः ते इसवी सन 1756 सालीच जेव्हा आंग्र्यांचा दारुण पराभव करण्यात आला तेव्हाच ठरून गेला। 13 फेब्रुवारी इसवी सन 1788 गोवाच्या राज्य सचिवाने पुणे दरबारातील आपला वकील नारायण शेणवी यास लिहिलेल्या पत्राची नोंद। आमच्या आरमाराची आणि कोल्हापूरच्या आरमाराची रेड्डी येथे गाठ पडून कोल्हापूरच्या आरमाराचा धुव्वा उडाला।
कोल्हापूरचे सैन्य भोसलेंच्या राजधानीवर हल्ला करण्याच्या बेतात होते. त्याने आता कुडाळपर्यंत माघार घेतली आहे. सावंतांनी आम्हाला पेडणे प्रांतांचा उर्वरित भाग देण्याचे कबूल केले आहे. तसेच डिचोली, साखळी आणि हळदोणे या तिन्ही प्रांतांवरील हक्क त्यांनी प्रस्तुतच्या करारान्वये सोडून द्यायचे आहे. 13 फेब्रुवारी इसवी सन 1896. वासुदेव सीताराम बेंद्रे यांचा जन्म, पेण, रायगड. छत्रपती संभाजी राजांचे साधार, वास्तववादी, ऐतिहासिक चरित्र लिहिणारे प्रसिद्ध इतिहासकार वासी बेंद्रे यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1896 रोजी मुंबई येथे झाला. शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड अतिशय गाजला. छत्रपती संभाजी महाराजांविषयी तत्कालीन समाजात असणाऱ्या गैरसमजुतीला धक्का देणाऱ्या त्यांच्या छत्रपती संभाजी महाराज हा ग्रंथ 1960 मध्ये प्रसिद्ध झाला. श्री छत्रपती शिवाजी महाराज, मालोजी राजे व शहाजी राजे, गोवळकोंड्याची कुतुबशाही, महाराष्ट्र ऑफ द शिवाजी पिरियड हे त्यांचे इतर ग्रंथ. तर तारीख-ई-इलाही, राजाराम चरितम हे त्यांनी संपादन केलेले ग्रंथ. इतिहास संशोधकांचा पिंड असणाऱ्या बेंद्रे यांनी तुकाराम महाराजांचा कालखंड व जीवन यावरही प्रकाश टाकला. दंतकथांवर आधारित तुकारामांच्या परंपरागत चरित्रापेक्षा वेगळे चरित्र लेखन करून तुकाराम विषयींच्या अभ्यासाला त्यांनी शास्त्रशुद्ध बैठक दिली आहे. तुकारामांचे संत सांगाती, तुकाराम महाराजांची गुरु परंपरा, संत तुकाराम हे त्यांचे विशेष ग्रंथ. असे या इतिहासाचे भीष्माचार्य यांचे दिनांक 16 जुलै 1986 रोजी निधन झाले.